श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या गोविंद भिसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही निघालेलो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. तर मंदिरात जाण्याआधीच स्वामी समर्थ महाराजांनी दिली साक्षात भेट. ती कशी ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल. तर सांगायचं म्हणजे आम्ही पोहोचलो आणि त्या ठिकाणी थोडा रस्ता चुकलो म्हणून एका ठिकाणी गेलो. तर हे भेटले आम्हाला संभाजीनगरचे गोपिका ज्वेलरीचे ओनर. लाखावर मिलियनवर यांचे सबस्क्रायबर व्ह्यूअर्स आहेत, पण या माणसाला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही. आणि मी त्यांना लगेच ओळखलं की तुम्ही गोपिका ज्वेलरीचे ओनर आहात म्हणून. तर त्यांना आनंद झाला आणि त्यांनी लगेच मला त्यांच्याजवळची श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा भेट केली. आणि खरंच खूप ग्रेट माणसं आहेत जगामध्ये, आपण तर शून्य आहात त्यांच्यापुढे. मग काय दर्शन वगैरे झालं, प्रतिमा मिळाली, मग तो आनंद होताच आणि एक्साइटमेंट होती की आता स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. बाहेर तर झालंच, पण या मस्त दरवाजातून एंट्री केली, प्रसाद वगैरे सर्व गोष्टी घेतल्या. आम्ही या दुकानावर आम्ही गेलो. त्या मैत्रिणी देखील या माझ्या शूटमध्ये घेतलेल्या आहेत. मी माझ्या प्रत्येक आवडीत मनातून जोपासत असते. मग ते बाकीच्यांना मिरची का लागणार त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, कारण मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी पूर्णपणे करत असते आणि माझ्या घरच्यांचा पूर्ण गोष्टींना पाठिंबा असतो. त्यामुळे मी एकदम बिनधास्त गोष्टी करत असते. आणि या ठिकाणी मंदिर शूट केलं आणि असा योग की त्या दिवशी आम्हाला म्हणजे काही लोक म्हणत होते इथं शूट करायला परवानगी नाही असं तसं, पण मी केलं आणि मला कोणी काही बोलले पण नाही. तर चलो, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची श्रद्धा लोक आहे त्यामुळे आपल्याला बोललं हेच ते वटवृक्ष आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि छान असं पद्धतीने दर्शन वगैरे घेऊन इथे देखील आम्ही फोटो वगैरे थोडेसे काढले आणि ते सुद्धा मी इथे पुढे अपलोड केलेले आहेत. आणि मला जी प्रतिमा तिथे भेटली होती तिथं आम्हाला नारळ प्रसाद म्हणून भेटले आणि ह्या छोट्याशा भेटलेला मस्त साकार आणि मग इथं देखील आपण ह्या स्वामींचं प्रतिमा ओपन आहे. आणि माझ्या मैत्रिणीला खरंच किती ग्रेट आहे आणि ती आहे भेटली, आम्हाला नाही भेटली तर हो मी आहेच ग्रेट. आणि मला त्या गोष्टीचा खूप म्हणजे असं आनंद वाटला आणि मी म्हटलं सो आणि तुम्ही तुमच्यासोबत शेअर करावं माझ्या मनाला समाधान वाटलं. मी या ठिकाणी मस्त अशा होल्ड केली मस्त या ठिकाणी बघू शकता. आणि सांगायची गोष्ट म्हणजे परिसर सुंदर होता, प्रतिमा सुद्धा भेटलेला आनंद दिसतच असेल तुम्हाला किती एक्साइटेड होते मी. आणि या ठिकाणी मुजरा करून दिला कसं केला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात यायचं आणि मुजरा नाही करायचा असं कधी झालं आहे का? अजिबात. तर मीही या ठिकाणी मुजरा केला आणि असे व्हिडिओ मी पाहिले होते आणि मला तो व्हिडिओ करायचाच होता अशा पद्धतीने. आणि तो माझा इंस्टाग्रामला हा व्हिडिओ खूप व्हायरल गेलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि मी जसं इथं मुजरा केला तसंच माझ्या सुद्धा बहिणी असे फोटो बी काढायचे. आणि हे रुद्राक्षांपासून एक फ्रेम तयार केलेले आहे. असं गेले तिथं फोटो काढतात म्हटलं चला आपण पण करूया छान आणि तुमच्यासोबत शेअर करतो. तर या ठिकाणी मस्त फोटोशूट वगैरे केलं, फोटो वगैरे काढले आणि मस्त असा पुन्हा जेवणाचा लाभ प्रसादाचा लाभ घेतला. प्रसाद घेतला, जेवण वगैरे तिथे केलं. आम्ही थेट गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचे बघा इकडे तुम्ही शिवगर्जना म्हणत आहे की जय महादेव. छान अशा पद्धतीने तिनं या ठिकाणी गर्जना घेऊन आणि मस्त आम्ही जे गोपिका ज्वेलरीचे ओनर होते त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले. आणि कुठल्याही प्रकारचा गर्व नसलेला माणूस म्हणजे हे दादा. आणि खरंच खूप भारी वाटलं त्यांच्याशी बोलून भेटून. आणि त्यांच्या ह्याच्यामुळे आम्हाला स्वामींचं दर्शन पहिल्यांदा झालं, मला भेटवस्तूसुद्धा मिळाली. आणि आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आणि छान होता माझ्यासाठी. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. आणि तुम्हाला जर माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ वॉच केल्याबद्दल आणि पुढे जाण्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये असंच भेटणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.